आजकाल एवढे छान वातावरण होत आहे की सकाळचं उठायचं मनच नाही करत. पण आवरलं बरं का मी सकाळ सकाळ अंघोळ वगैरे केली आणि काळ्या मसाल्याची भाजी करायची होती मटकीची. त्यामुळे कांदा वगैरे भाजून घेतला. तर फ्रीजमध्ये पाहतच होते आणखी काय आहे का भाजीला, कारण एका भाजी भागतच नाही कोणाचं. मग काही भेटलंच नाही, मग चला ठीक आहे म्हणलं चहा चपाती खाऊया नाश्त्याला. आज खूप दिवसानंतर चहा चपाती खाते आणि अशी शेंगदाण्याची मिरची गरम करून चपातीसोबत खायला एवढी भारी लागते की काय सांगायचं. तर 2 दिवसानंतर जायचं आहे, तर तीच तयारी आहे. भरून ठेवलं आईंनी, एवढं सगळं दळून ठेवलं आहे, कारण पीठ वगैरे जाताना न्यायचं आहे आम्हाला. आणि मला फ्रेंडच्या घरी जायचं होतं, त्यामुळे मग आता अनु रेडी झाली आहे छान छान. आणि दुकानात गेले मी. दुकानातून पहिले तर खाऊ घेतलं तिच्या बाळासाठी. फ्रेंड माझ्याच गावातली आहे, माझी बहीणच आहे. तर ती पण आमच्याच इथे गावात राहते, त्यामुळे जायचं होतं तिला भेटायला. घरी आल्याच्यानंतर तिचा हा मुलगा डेली माझे व्लॉग बघतो, त्यामुळे त्याला घेतलं पहिलं व्लॉगमध्ये. थांब म्हणलं तुला व्लॉगमध्ये घेते. आणि नंतर तिने छान आमच्यासाठी पाणीपुरी आणली होती आणि अनुसाठी कॅडबरी कुरकुरे वगैरे आणले होते. तर ते छान एन्जॉय केले सगळ्यांनी. घरी आल्याच्यानंतर बघा अनुची कशी मस्ती चालली आहे माझ्या ओढीसोबत. मग काय, तिची मस्ती चालू झाली की माझा पण मूड होतो मस्ती करायचं. मग आमच्या दोघांची छान लेकींची मस्ती चालली आहे. नंतर संध्याकाळी आई म्हणल्या भजी कर, आज आपल्याला भजी खायचं मूड झाले, कारण बाहेर छान पाऊस पडत होता. मग गरम भजी तळून घेतल्या आणि पेपरवर ठेवल्या, कारण तेल जास्त राहतं आणि पेपरवर ठेवल्याच्यानंतर ते ऑब्झर्व करतं. नंतर भाजी केली होती, मेथीची भाजी होती सकाळची. थोडीशी चपात्या केल्या आईंसाठी, भाकरी केली आणि भजी छान छान मी गरम गरम खात होते, सगळ्यांना पण देत होते बरं का. चला भेटू उद्या, बाय.